हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू झटपट इंग्लिश, जिथं आपण इंग्रजी शिकतो मराठी भाषेमधून। फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण कॅन आणि कुडचा यूज कसा करायचा ते डिटेलमध्ये बघणार आहोत। फ्रेंड्स, याआधी मे, माइट, मस्ट, शुड हॅव, वुड हॅव, कुड हॅव यावरती सुद्धा मी डिटेल व्हिडिओ बनवलेले आहेत। जर आपण ते बघितलेले नसतील तर वर आय बटनमध्ये तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओच्या लिंक्स आहेत, तिथून आपण ते नक्की बघावेत। चला तर आता कॅन आणि कुड यांचा नेमका यूज कसा करायचा, कॅन केव्हा वापरायचं, कुड केव्हा वापरायचं हे डिटेलमध्ये आता आपण बघूयात। सुरुवातीला आपण कॅन बघूयात। फ्रेंड्स, कॅनचा यूज हा प्रेझेंट ॲबिलिटी अर्थात वर्तमान काळातील क्षमता, सामर्थ्य व्यक्त करण्यासाठी कॅनचा यूज हा केला जातो। त्यानंतर रिक्वेस्ट अर्थात विनंती करण्यासाठी सुद्धा कॅनचा उपयोग केला जातो। ऑफर म्हणजे काहीतरी ऑफर करण्यासाठी कॅनचा यूज केला जातो। परमिशन देणे आणि घेणे यासाठी कॅनचा यूज केला जातो। त्यानंतर आहे पॉसिबिलिटी म्हणजे संभाव्यता किंवा शक्यता व्यक्त करण्यासाठी सुद्धा कॅन वापरतात। आणि नॉट अलाउड किंवा प्रोहिबिशनसाठी सुद्धा कॅनचा यूज हा केला जातो। चला तर आता आपण वन बाय वन यांचा एक्झाम्पल सहित अभ्यास करूयात। फर्स्ट यूज आहे प्रेझेंट ॲबिलिटी अर्थात वर्तमान काळातील क्षमता, सामर्थ्य किंवा एखाद्याची कुवत, शक्ती दर्शविण्यासाठी कॅनचा यूज हा केला जातो। मराठीतील उदाहरणं जर आपण बघितले तर मी धावू शकतो, मी तिथे जाऊ शकतो, मी उभा राहू शकतो, मी लिहू शकतो। तर अशा प्रकारचे जे सेंटेन्सेस आहेत की ज्यामधून कर्त्याची क्षमता किंवा सामर्थ्य व्यक्त होतो, तर अशा वाक्यांमध्ये कॅनचा उपयोग हा केला जातो। चला आता काही एक्झाम्पल्स आपण बघूयात। मी इंग्रजी बोलू शकतो अर्थात इंग्रजी बोलण्याची ॲबिलिटी किंवा इंग्रजी बोलण्याची क्षमता, सामर्थ्य माझ्याकडे आहे, मी इंग्रजी बोलू शकतो। आय कॅन स्पीक इंग्लिश, आय कॅन स्पीक इंग्लिश। मी सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो। आय कॅन ॲन्सर ऑल द क्वेश्चन्स, आय कॅन ॲन्सर ऑल द क्वेश्चन्स। ती पोहू शकते अर्थात तिच्याकडे पोहण्याची क्षमता आहे, ती पोहू शकते। शी कॅन स्विम, शी कॅन स्विम। फ्रेंड्स, यानंतर मी पुस्तक वाचू शकतो हे इंग्लिशमध्ये कसे होईल ते आपण मला कॉमेंट करायचं आहे। चला नेक्स्ट यूज आपण पाहूयात। यानंतर सेकंड यूज आहे इनफॉर्मल रिक्वेस्ट अर्थात अनौपचारिक विनंती। फ्रेंड्स, इनफॉर्मल रिक्वेस्ट म्हणजे जी विनंती आपले नातलग असतील किंवा मग आपले जवळचे मित्र मैत्रिणी असतील तर त्यांना जी आपण रिक्वेस्ट करतो त्याला इनफॉर्मल रिक्वेस्ट म्हणतात। आणि ऑफिसमध्ये, स्कूलमध्ये जे रिक्वेस्ट आपण करतो त्याला फॉर्मल रिक्वेस्ट म्हणतात। तर इनफॉर्मल रिक्वेस्ट करण्यासाठी कॅनचा यूज केला जातो आणि फॉर्मल रिक्वेस्ट करण्यासाठी मेचा यूज केला जातो। जर आपल्याला मेचा यूज कसा करायचा हे माहीत नसेल तर वर आय बटनमध्ये तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक्स दिलेली आहे, तिथून आपण मेचा डिटेल अभ्यास करू शकता। चला तर आता आपण कंटिन्यू करूया। फॉर्मल रिक्वेस्टसाठी मेचा यूज करतात आणि इनफॉर्मल रिक्वेस्टसाठी कॅनचा यूज आपल्याला करायचा आहे। चला आता काही एक्झाम्पल्स आपण बघूयात। तुम्ही मला हा बॉक्स उचलण्यास मदत करू शकता का? कॅन यू हेल्प मी टू लिफ्ट दिस बॉक्स, कॅन यू हेल्प मी टू लिफ्ट दिस बॉक्स। तुम्ही माझा होमवर्क पूर्ण करू शकता का? कॅन यू कम्प्लीट माय होमवर्क प्लीज, कॅन यू कम्प्लीट माय होमवर्क प्लीज। तुम्ही माझ्यासोबत क्रिकेट खेळू शकता का? कॅन यू प्ले क्रिकेट विथ मी, कॅन यू प्ले क्रिकेट विथ मी। फ्रेंड्स, यानंतर एक सेंटेन्स आपल्यासाठी आहे, कृपया मला हे पुस्तक उसने देऊ शकतो का? हे सेंटेन्स इंग्लिशमध्ये कसे होईल ते आपण मला कॉमेंट करायचं आहे। यानंतर थर्ड यूज आहे ऑफर। ऑफर म्हणजे काय तर काहीतरी देऊ करणे। जेव्हा आपण दुसऱ्याला काहीतरी ऑफर करू इच्छितो तर त्यावेळेस आपण कॅनचा यूज तिथं करायचा आहे। एक्झाम्पल्स आपण पाहूयात। आम्ही तुझ्यासाठी काही करू शकतो का? म्हणजे या ठिकाणी आपण त्याला ऑफर केलेलं आहे की मी तुझ्यासाठी काही करू शकतो का, आम्ही तुझ्यासाठी काही करू शकतो का। म्हणजेच या ठिकाणी मदत जी आहे ती मदत आपण त्याला ऑफर केलेली आहे, देऊ केलेली आहे। मग इंग्लिशमध्ये याप्रमाणे होईल,
कॅन वी डू एनिथिंग फॉर यू, कॅन वी डू एनिथिंग फॉर यू. मी तुमच्या पिशव्या घेऊ शकतो का, कॅन आय कॅरी युअर बॅग्स, कॅन आय कॅरी युअर बॅग्स. मी तुम्हाला मदत करू शकतो का, कॅन आय हेल्प यू, कॅन आय हेल्प यू. फ्रेंड्स, पुढील सेंटेन्स आता आपल्यासाठी आहे, मी तुमच्यासाठी आईस्क्रीम आणू शकतो का. हे सेंटेन्स इंग्लिशमध्ये कसं होईल ते आपण मला कमेंट करायचं आहे. चला नेक्स्ट यूज आपण बघूयात. परमिशन अर्थात परवानगी देणे आणि घेणे यासाठी कॅनचा यूज हा केला जातो. तर सुरुवातीला आपण परमिशन घेण्यासाठी सेंटेन्सेस कसे बनवायचे ते पाहूयात. मी तुमचा पेन वापरू शकतो का, कॅन आय यूज युअर पेन, कॅन आय यूज युअर पेन. बघा या सेंटेन्समध्ये आपण परमिशन मागितलेली आहे. कृपया मी एक प्रश्न विचारू शकतो का, कॅन आय आस्क यू अ क्वेश्चन प्लीज, कॅन आय आस्क यू अ क्वेश्चन प्लीज. आम्ही आता घरी जाऊ शकतो का, कॅन वी गो होम नाऊ, कॅन वी गो होम नाऊ. यानंतर आता नेक्स्ट जे एक्झाम्पल्स आहे त्यामध्ये परवानगी देण्यासाठी सुद्धा कॅनचा यूज केला जातो. तुम्ही आता घरी जाऊ शकता, यू कॅन गो होम नाऊ, यू कॅन गो होम नाऊ. तू प्रश्न विचारू शकतोस, यू कॅन आस्क अ क्वेश्चन, यू कॅन आस्क अ क्वेश्चन. तू पेन घेऊ शकतोस, यू कॅन टेक द पेन, यू कॅन टेक द पेन. यानंतर नेक्स्ट यूज आहे पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटी म्हणजे संभाव्यता, शक्यता व्यक्त करण्यासाठी कॅनचा यूज केला जातो. धूम्रपानामुळे कॅन्सर होऊ शकतो. स्मोकिंग कॅन कॉज कॅन्सर, स्मोकिंग कॅन कॉज कॅन्सर. उद्या खूप थंडी पडू शकते. इट कॅन गेट व्हेरी कोल्ड टुमारो, इट कॅन गेट व्हेरी कोल्ड टुमारो. पाणी आग विझवू शकते. वॉटर कॅन एक्सटिंग्विश द फायर, वॉटर कॅन एक्सटिंग्विश द फायर. यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आपल्यासाठी आहे, ती मला फोन करू शकते. हे सेंटेन्स इंग्लिशमध्ये कसं होईल ते आपण मला कॉमेंट करायचं आहे. यानंतर नेक्स्ट यूज आहे नॉट अलाउड किंवा प्रोहिबिशन, मनाई किंवा एखादी गोष्ट आपण करू नये हे सांगण्यासाठी सुद्धा कॅनचा यूज हा केला जातो. तुम्ही पार्टीला जाऊ शकत नाही, यू कांट गो टू द पार्टी, यू कांट गो टू द पार्टी. तुम्ही येथे धूम्रपान करू शकत नाही, यू कांट स्मोक हिअर, यू कांट स्मोक हिअर. तुम्ही येथे गाडी पार्क करू शकत नाही, यू कांट पार्क द कार हिअर, यू कांट पार्क द कार हिअर. यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आपल्यासाठी आहे, तुम्ही येथे विनाकारण बसू शकत नाही. हे सेंटेन्स इंग्लिशमध्ये कसं होईल ते आपण मला कॉमेंट करायचं आहे. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण कॅनचा डिटेल यूज बघितलेला आहे. आता आपण बघणार आहोत कुडचा यूज. कुडचा यूज हा पास्ट ॲबिलिटी, पोलाइट रिक्वेस्ट, परमिशन, पॉसिबिलिटी, सजेशन, इमॅजिनरी पास्ट एवढ्या सर्व सिच्युएशनमध्ये कुडचा यूज हा केला जातो. चला आता आपण डिटेलमध्ये बघूयात. फर्स्ट यूज आहे पास्ट ॲबिलिटी, म्हणजेच भूतकाळातील क्षमता, सामर्थ्य व्यक्त करण्यासाठी कुडचा उपयोग केला जातो. म्हणजेच भूतकाळामध्ये जेव्हा आपल्याकडे ती क्षमता होती, परंतु आता सध्या वर्तमान काळामध्ये ती क्षमता आपल्याकडे नाही, परंतु भूतकाळामध्ये ते सामर्थ्य, ती क्षमता आपल्याकडे होती, हे आपल्याला व्यक्त करायचं असेल तर त्यावेळेस आपण कुडचा यूज हा करू शकतो. मी तरुण असताना 50 किलो वजन उचलू शकत होतो. आय कुड लिफ्ट 50 kilograms when I was young. I could lift 50 kilograms when I was young. मी 30 वर्षाचा असताना 10 किलोमीटर चालू शकत होतो. I could walk 10 kilometers when I was 30 years old. I could walk 10 kilometers when I was 30 years old. 2 वर्षांपूर्वी तिला इंग्रजी बोलता येत नव्हते. She couldn't speak English 2 years ago. She couldn't speak English 2 years ago. यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आपल्यासाठी आहे, मी पियानो वाजवू शकत होतो. हे सेंटेन्स इंग्लिशमध्ये कसे होईल ते आपण मला कॉमेंट करायचं आहे. चला यानंतर नेक्स्ट यूज आपण बघूयात. पोलाइट रिक्वेस्ट, औपचारिक नम्र विनंती करण्यासाठी कुडचा यूज हा सेंटेन्समध्ये केला जातो. कृपया मला हे पुस्तक उसने द्याल का? कुड यू लेंड मी दिस बुक?
कुड यू लेंड मी दिस बुक? कृपया तुम्ही मला मदत करू शकता का? कुड यू हेल्प मी प्लीज? कुड यू हेल्प मी प्लीज? कृपया मला हा पत्ता सांगू शकाल का? कुड यू टेल मी द ॲड्रेस प्लीज? कुड यू टेल मी द ॲड्रेस प्लीज? फ्रेंड्स, यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आपल्यासाठी आहे, कृपया मला हा बॉक्स उचलण्यास मदत करू शकतो का? हे सेंटेन्स इंग्लिशमध्ये कसे होईल ते आपण मला कमेंट करायचं आहे. यानंतर थर्ड यूज आहे परमिशन. परवानगी देणे आणि घेणे यासाठी कुडचा सुद्धा उपयोग केला जातो. आपण बघितलेला कॅनचा यूज केला जातो, त्याचप्रमाणे कुडचा सुद्धा उपयोग केला जातो. मी तुमचा फोन वापरू शकतो का? कुड आय यूज युअर फोन प्लीज? कुड आय यूज युअर फोन प्लीज? कृपया मी काही सांगू शकतो का? कुड आय से समथिंग? कुड आय से समथिंग? आम्ही आता घरी जाऊ शकतो का? कुड वी गो होम नाऊ? कुड वी गो होम नाऊ? यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपल्यासाठी आहे, मी तुमचा पेन वापरू शकतो का? हे इंग्लिशमध्ये कसे होईल ते आपण मला कॉमेंट करायचं आहे. नेक्स्ट यूज आहे पॉसिबिलिटी अर्थात संभाव्यता. संभाव्यता व्यक्त करण्यासाठी ज्याप्रमाणे आपण कॅनचा यूज करतो तशाच प्रकारे कुडचा सुद्धा आपण उपयोग करू शकतो. तो डॉक्टर असू शकतो. ही कुड बी अ डॉक्टर. ही कुड बी अ डॉक्टर. तो आज रात्री पुन्हा तुला फोन करू शकतो. ही कुड कॉल यू बॅक टू नाईट. ही कुड कॉल यू बॅक टू नाईट. ते घरी असू शकतात. दे कुड बी ॲट होम. दे कुड बी ॲट होम. नेक्स्ट सेंटेन्स आपल्यासाठी आहे, ती डॉक्टर असू शकत नाही. हे सेंटेन्स इंग्लिशमध्ये कसे होईल ते आपण मला कॉमेंट करा. यानंतर नेक्स्ट यूज आहे सजेशन अर्थात सल्ला. सल्ला देण्यासाठी सुद्धा कुडचा यूज हा केला जातो. चित्रपट बघितल्यानंतर तुम्ही डिनरला जाऊ शकता. यू कुड गो टू डिनर आफ्टर द मूवी. यू कुड गो टू डिनर आफ्टर द मूवी. जेवणानंतर तू खरेदी करायला जाऊ शकतो. यू कुड गो शॉपिंग आफ्टर डिनर. यू कुड गो शॉपिंग आफ्टर डिनर. अतिरिक्त प्रशिक्षण घेऊन तुम्ही तुमची कौशल्य वाढवू शकता. यू कुड एन्हान्स युअर स्किल्स विथ ॲडिशनल ट्रेनिंग. यू कुड एन्हान्स युअर स्किल्स विथ ॲडिशनल ट्रेनिंग. नेक्स्ट सेंटेन्स आपल्यासाठी आहे, तुम्ही फिरायला जाऊ शकता. हे सेंटेन्स इंग्लिशमध्ये कसे होईल ते आपण मला कमेंट करायचं आहे. नेक्स्ट यूज आहे इमॅजिनरी पास्ट काल्पनिक भूतकाळ. भूतकाळामध्ये असे घडू शकले असते हे सांगण्यासाठी कुडचा यूज हा केला जातो. फॉर एक्झाम्पल, जर माझ्याकडे पैसे असते तर मी जगभर फिरू शकलो असतो. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बघा, की माझ्याकडे पैसे असते तर मी जगभर फिरू शकलो असतो, परंतु माझ्याकडे पैसे नाहीत त्यामुळे मी जगभर फिरू शकत नाही. हे रिॲलिटी आहे. त्या ठिकाणी मी इमॅजिन करतो आहे पास्टमध्ये, जर माझ्याकडे पैसे असते तर मी जगभर फिरू शकलो असतो. इफ आय हॅड द मनी आय कुड ट्रॅव्हल अराउंड द वर्ल्ड. इफ आय हॅड द मनी आय कुड ट्रॅव्हल अराउंड द वर्ल्ड. तिने अजून अभ्यास केला असता तर ती डॉक्टर होऊ शकली असती. इफ शी स्टडीड मोर शी कुड हॅव बिकम अ डॉक्टर. इफ शी स्टडीड मोर शी कुड हॅव बिकम अ डॉक्टर. यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आहे आपल्यासाठी, त्याच्याकडे पुस्तके असती तर तो परीक्षा पास होऊ शकला असता. हे सेंटेन्स इंग्लिशमध्ये कसे होईल ते आपण मला कमेंट करायचं आहे. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण कॅन आणि कुड यांचा यूज कसा करायचा ते डिटेलमध्ये बघितलेला आहे. फ्रेंड्स, व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. गुड बाय.